2013 मध्ये इचलकरंजीतील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली। या प्रकरणी पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळ्याच्या आरोपातून जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी 37 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे। 2013 साली इचलकरंजीत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांकडून गणेश मूर्तीची विटंबना झाल्याच्या गैरसमजातून जमाव करून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण, दगडफेकीची घटना घडली। या प्रकरणी पोलिसाला मारहाण, सरकारी कामात अडथळ्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 19 नोव्हेंबर 2013 रोजी मलकारी लवटे, संग्राम स्वामी, सुहास माळी, संजय जगताप, मोहन मालवणकर, प्रमोद बसाटे यांच्यासह 39 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याची जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली। ज्यानं गणेश मूर्तीची विटंबना केली त्याविरोधात गुन्हा का दाखल केला नाही, पोलिसांना त्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी जमलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात त्यांनी विटंबनेविरोधात आवाज उठवू नये म्हणून खोटे गुन्हे दाखल केले आहेत। हे उलट तपासाद्वारे प्रमुख संशयितांचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तसंच जमावाच्या मानसिकतेमुळे गोंधळात सर्वांनाच आरोपी केल्याचा युक्तिवाद मांडला। उर्वरित संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट LD मुजावर, ॲडव्होकेट स्वामी, ॲडव्होकेट लटके यांनी घेतलेल्या उलट तपासात विसर्जनासाठी सर्व गावच रस्त्यावर असल्यानं अचानक घडलेल्या गोंधळात नेमकं कोणी मारहाण केली हे सांगता येत नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यामुळं उलट तपास आणि सर्वच वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं 37 संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे।